ऑनलाईन लॉटरीवरून संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय। जुगारी कंपनीने भाजपला देणगी दिली आहे आणि ही आहे भारतीय जुगारी पार्टी अशी टीका राऊतांनी केली आहे। आणि याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 28 फेब्रुवारीला पत्र लिहिल्याचं राऊतांनी सांगितलंय। तेव्हा राऊतांनी नेमकं काय ट्विट केलंय तेही आपण एकदा पाहूया। ऑनलाईन लॉटरीवरून संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलेला आहे। दिनांक 28 फेब्रुवारी रोजी मी गृहमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून महाराष्ट्रात सुरू असलेल्या ऑनलाईन लॉटरी जुगार खेळाची माहिती दिली। या ऑनलाईन लॉटरी जुगार अड्ड्यावर अनेक तरुण मुलं उद्ध्वस्त होत असून या जुगारात अनेक कुटुंब नष्ट झाली। पोलीस आणि मंत्रालयात मोठे हप्ते मिळत असल्यानं या जुगारास अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सरकारी पाठबळ आहे, कारवाईची मागणी केली आहे। या जुगारी कंपनीने फ्युचर गेमिंग मार्टिन लॉटरी एजन्सी लिमिटेड 450 कोटी भाजपला देणगी दिलेली आहे। तर ही आहे भारतीय जुगारी पार्टी। ड्रग्स गुजरातमधून महाराष्ट्रात येत आहे। नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे सारख्या शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडत आहे। हजारो कोटी रुपयाचं। सरकार काय करताय, गृहमंत्री काय करताय? आणि आता जी नवीन माहिती आली आहे की अंमली पदार्थाच्या आहारी इकडली तरुण पिढी जाते, त्याचबरोबर ऑनलाईन जुगार, ऑनलाईन लॉटरी आणि त्याचा मोठा फटका तरुण वर्गाला बसलेला आहे, कुटुंबांना बसलेला आहे। जसं लेडीज बार आर पाटलांनी बंद केले कारण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, त्याच पद्धतीने ऑनलाईन जुगारानं तरुण वर्ग उद्ध्वस्त होतोय। सरकारला त्याचे काय पडलेलं नाहीये कारण ऑनलाईन जुगारवाल्यांकडून सरकारला मोठा हप्ता महिन्याला मिळतोय। आणि जर देवेंद्र फडणवीस म्हणतील गृहमंत्री की आम्ही काही बोलतो, मी त्यांना पुरावे देईन।